तर मंडळी आपण आलोय आता वैष्णोदेवी माता मंदिरात. कालचा जो व्लॉग अधुरा राहिला होता पार्ट 2 आज बनवतोय. आणि हे काय म्हणतात त्याला, कमान मध्ये जायची. तर मंडळी हे आहे मा वैष्णोदेवी गार्डन. काल दाखवायचं राहिलं होतं इथून, आणि आज सगळं म्हणजे काल नेमकी बॅटरी लो होती म्हणून प्रॉब्लेम झाला, नाही तर कालच दाखवला असता, पण चला आज दाखवतो. तर मग कधी कधी माईकचा आवाज अडकतो, पण काही नाही. काल गेलो होतो आपण ते शिव मंदिर, तिथं ते दाखवा, कॅमेरामॅन दाखवा, ते शिव मंदिर तिथं गेलो होतो काल. आज पण चाललो, आज सोमवार आहे तर आज भगवान शिवला आपण म्हणजे अर्पण करणार आहे, तर आज तिथं जाऊ. मग तुम्हाला ते 24 अवतारचं मंदिर दाखवतो भगवान विष्णूचं, आणि नवग्रह मंदिर आणि ते सगळ्या गोष्टी आहे तर दाखवतो. कालची अधुरी इच्छा आज पूर्ण करतोय. मला माहिती आहे आमचे चेहरे दिसत नाही, पण आता काय करू, रात्री चालू आहे आम्ही इथं. 5 minutes later. तर मंडळी आता शिव मंदिरात जल अर्पण केलंय. आता तिकडे जे तुम्हाला दिसतंय ते विष्णूंचे 24 अवतार आहे. म्हणजे मी काल जसं म्हणलो होतो कालच्या पार्ट 1 मध्ये की विष्णूंचे तर मेन 10च अवतार आहे, पण ते बाकी जे अवतार आहे ते दैत्यांचा नाश करण्यासाठी, राक्षसांचा असुरांचा नाश करण्यासाठी, त्याच्यासाठी आहे. तर टोटल 24 अवतारांचं जे मंदिर आहे त्याचं नाव तसं आहे की 24 अवतार विष्णू मंदिर. तर ते आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या बाजूला नवग्रह मंदिर आहे, आणि तिकडं पण काहीतरी जे नवग्रहाचं जे नक्षीकाम आहे ते तुम्हाला दाखवतो. ते इथं बघा, इथं पण काहीतरी यज्ञ हवन त्याच्यासाठी बनवलेलं आहे, आणि इथं खूप शांतता आहे. म्हणजे जसं तुम्ही बघू शकतात, काल गर्दी होती, काल संडे होता ना, त्यामुळं लोक येतात फिरण्यासाठी. पण आज कसं आहे, आज सोमवार येतं, आज एखाद्या दिवस कामात असतील तर त्यामुळे जास्त गर्दी नाही. तर मंडळी हे आहे ते 24 अवतारांचं मंदिर. तुम्हाला एकदा तो बोर्ड पण दाखवतो मी. हा बघा काहीच, हा बोर्ड आहे, याच्यावर लिहिलं आहे श्री भगवान विष्णू 24 अवतार मंदिर. श्री महाराज अग्रसेन मंदिर पण आहे, शनिदेव मंदिर पण आहे, नवग्रह मंदिर पण आहे. असं काही एंट्रान्स आहे. मंदिर संगमरवरी दगडात पूर्ण मंदिर बनलेलं आहे. आणि थोडं बॅकग्राऊंड म्युझिक जे असेल ते कॉपीराइट लागू नये म्हणून थोडं अवॉइड करावं लागेल. बघू काय होतं. आणि हे मंदिर आहे, इथं सगळे अवतार आहे त्यांचे, आणि मध्यभागी भगवान विष्णू शेष नाग त्यांच्या शय्यावर बसलेले. इथं दिवा लावला त्यांच्यासाठी, आणि हे असे आहे भगवान विष्णू वासुदेवाय नमः, आणि हे लक्ष्मी माता, आणि हे आहे श्रीकृष्ण भगवान, त्यांचे फोटो इथं लावण्यात आलाय. तर आता तुम्हाला एक एक करून सगळ्या त्यांचे जे अवतार होते विष्णू भगवानचे एक एक करून दाखवतो. या महाराणी माधवी आहे, आणि इथं बघा हे महाराजा अग्रसेन आहे. तर हे आहे कुर्मा अवतार, जसं की तुम्ही बघू शकतात. तर हे आहे धन्वंतरी अवतार, जे आयुर्वेदाचे स्पेशालिस्ट आहेत. मोहिनी अवतार, ज्यांनी सगळे देवतांना मोहित केलं. नरसिंह अवतार, वामन अवतार, जे वामन अवतार यांची एक स्टोरी आहे. भगवान विष्णु ने वामन अवतार असुर राजा बलि के अहंकार को दूर करने के लिए लिया था। वामन रूप में उन्होंने बलि से 3 पग भूमि मांगी। पहले पग से उन्होंने पूरी पृथ्वी को नाप लिया, दूसरे पग से आकाश, और तीसरे पग के लिए जगह न होने पर बलि ने अपना सिर अर्पित किया। हे आहे हयग्रीव अवतार, हे आहे हरी अवतार. याची पण एक स्टोरी आहे. ते समजा जे तुम्हाला हत्ती रूपी हे दिसतंय हत्ती, तर ते समजा मनुष्य आहे, आपण मनुष्य. आणि हे जे तुम्हाला जे मगर दिसते ती मगर समजा आपले दुःख आहे, आपले जे पीडा आहे त्या आहे, आणि त्या समजा आपल्याला कष्ट देत आहे. तर आपण देवाकडे प्रार्थना करतोय फुल देऊन, असं की माझे दुःख हरून घ्या. तर हे आहे परशुराम अवतार, जसं तुम्ही बघू शकता परशुराम अवतार. आणि श्रीकृष्णांना जे सुदर्शन चक्र आहे ते परशुरामाने दिलं होतं. मंडळी हे आहे बुद्ध अवतार, जे तुम्ही बघू शकता. आणि समोर आहे कल्की अवतार, जे अपकमिंग आहे, जे येणार आहे कलियुगाच्या शेवटी, जे कलियुगाचा अंत करणार आहे. त्याच्या पहिले जे सगळे जे अवतार आहे ते होऊन गेलेले, पण हे जे अवतार आहे ते अजून नाही आले, तर ते अपकमिंग आहे. मंडळी आता आम्ही काउंट केले तर मंदिर भले 24 अवतारांचे, पण इथं टोटल आय थिंक 24च्या वरती जे मूर्त्या ठेवलेल्या ते आहेत. बाकीचे आय थिंक सो मे बी अवतार नसतील, ते ऋषीमुनी असतील. तर मंडळी हे सनकादिक मुनी आहेत, 4 सनकादिक मुनी. यांची नाव मी सांगतो. हे आहे श्री सनत कुमार मुनी, हे सनातन मुनी, हे आहे श्री सननंद मुनी, इथं लिहिले सननंद मुनी, आणि हे सनत मुनी आहे.
हे 4 मुनी आहे. समोर आहे वराह अवतार, जे तुम्ही बघितले असेल मोस्ट ऑफ द थिंग, जे की पृथ्वीला त्यांनी धारण केलेले आहे. तर हे वराह अवतार आहेत. आणि हे नारद अवतार आहेत. हे नारद अवतार आहे, जे काही तुम्ही नारद मुनी बघतात, आय थिंक तेच आहेत. तर हे नर नारायण अवतार आहे. कपिल मुनी अवतार आहे. हे आहे दत्तात्रेय अवतार, जसं तुम्ही बघू शकता. दत्तात्रेय अवतार, दत्त भगवान. हे यज्ञ अवतार. हे आहे श्री ऋषभदेव अवतार. ऋषभदेव अवतार आहे. हे आदिराज ऋतू अवतार. मत्स्य अवतार, जसं तुम्ही बघू शकता लगेच कळतं. मत्स्य अवतार म्हणजे जे माशाचे ते आहे त्यांनी धारण केले त्यांच्या पायाशी. आणि हे भगवान विष्णू. तर मंडळी, हे होतं भगवानच्या 24 अवताराचं मंदिर. तर पुढं बघू आपण नवग्रह मंदिर. तर मंडळी, इथं आहे शनिदेव मंदिर. तर इथं तुम्ही तेल वाहू शकता. इथं मस्त सिस्टम बनवलेलं आहे. हे इथं जे तुम्हाला भांडं दिसतंय त्याच्यामध्ये तेल टाकू शकते. तिथे एक जाळी आहे, त्या जाळीत सगळी जे तेलाची घाण ती अडकती आणि शनिदेवाला एकदम शुद्ध तेल वाहलं जातं. ते या पाईपानी, हा पाईप दिसतो आणि त्या डायरेक्ट हांड्यात पडतं तिकडं समोर, आणि त्या हांड्यातून शनिदेवाला. तर मंडळी, हे आहे नवग्रह मंदिर. चला मध्ये काय तुम्हाला दाखवतो नवग्रह मंदिर. चला मंडळी, इथं दिलेलं आहे की भारत का पहिला विशेष नवग्रह मंदिर, पहिला नवग्रह विशेष मंदिर आहे हा. बघू चला. तर मंडळी, हे आहे नवग्रह मंदिर. आय थिंक नवग्रह म्हणजे 9 ग्रह. सूर्यदेवता पण इन्क्लुडेड आहे मध्यभागी. सूर्यदेवता बघू शकता तुम्ही. आणि डिझाईन पण बाकी मंदिरांसारखीच आहे, एकदम मस्त. तर सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पा दिसतात. गणपती बाप्पा मोरया. आणि नंतर बजरंगबली, हनुमान. आणि इथं आहे बुध, आपण बुध ग्रह पण म्हणतो, ते बुध देवता. बाजूला भगवान विष्णू आणि इकडं भगवान विष्णू. तर पुढे आहे शुक्र देवता. इथं आहे इंद्र आणि इथं इंद्राणी. समोर आहे श्री उमा म्हणजे श्री चंद्र बघू शकतात. आणि श्री जलदेव. समोर इथं 4 वेद ठेवले गाईज. 4 वेद आहेत इथे. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद. इथं आहे श्री मंगल देवता. आणि बाजूला आहे श्री कार्तिकेय. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता श्री पृथ्वी आहे. येथे समोर आपले श्री ग्रंथ ठेवलेले आहेत, रामायण, भगवद्गीता असे सर्व. इथं आहे राहू देवता. बाजूला काल. आणि इकडं आहे सर्प. आणि इकडं आहे शनिदेव. बाजूला तुम्ही बघू शकतात यम. आणि इकडं आहे प्रजापती. तर हे आहे श्री केतू. आणि बाजूला चित्रगुप्त. आणि इकडं आहे श्री ब्रह्मा. आणि मंडळी, इथं आहे श्री गुरु. आणि बाजूला तुम्ही बघू शकतात श्री ब्रह्मा. आणि इकडं श्री इंद्र. आणि जसं तुम्हाला म्हणलं होतं आल्यावर, हे सूर्यदेवता आहे. सूर्यदेवता शेजारीच इथं आहे आपले महादेव शिव. आणि बाजूला आहे आपले अग्निदेव. तर मंडळी, हे आहे नवग्रह मंदिर. आय थिंक मंदिर तर ते होतं, पण इथं नवग्रह जे इकडं म्हणजे नेमकं जे वेगवेगळे आकृती आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, त्यांचं जे इथं काय म्हणतात विटांनी बांधकाम केलेले ते तिथे तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा नवग्रह देवस्थान आहे. मंडळी, हे आहे मंगळ. चिन्ह वेगवेगळे दाखवले, त्याच्यामध्ये झाडं लावले. नाव दिसत नाही, पण हे जे दिसतंय, जी आकृती आहे ती आपले जे मगरमच्छ राहते, मगरमच्छ आपण मराठीत म्हणतो मगर, त्याची आकृती बनवलेली इथं. आणि त्याच्यामध्ये गवत उगलेलं आहे. मंडळी, मला माहिती आहे चेहरा थोडा काळा काळा दिसतोय कारण की अंधार इथं, पण मी थोडक्यात सांगतो मी थोडं सगळं, कारण की ब्लॉग खूप मोठा होईल. पहिलेच मी मेजॉरिटी मंदिर ते दाखवले. इथं फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवून देतो, असं सगळं सांगत नाही बसणार. तर चला, हे अशा आकृत्या इथं. हे केतू. आणि इकडं आहे हे जे तुम्हाला स्टारवाणी दिसतंय, हे आहे पारस
पिपळ, पारस पिपळ आहे. जसं तुम्ही बघू शकता पिंपळाचे झाड लावले. आय थिंक या पिंपळाचे झाड आहे हे. आणि ही तलवारीचा आकार आहे हा गाईस, कारण की हे जे तलवारीचं आपण धरतो आणि समोरचं जे तलवारीचं जे शस्त्र असतं ते. तर मंडळी बघितलं आम्ही, म्हणजे जे तुम्हाला काल दाखवायचं राहिलं होतं पार्ट 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये दाखवलं. आता थोडं गार्डन फिरतो. तर मंडळी हे आहे गार्डन मध्ये लाईट तर सगळीकडे आहे. जसं रस्ता पण आहे, असा फरशा लावलेल्या आहे आणि लाईट, स्ट्रीट लाईट म्हणतो आपण, असे दिवे ते तर सगळीकडे आहे. हसतो का बरं रे बिनकामाचं? मी म्हणजे काहीच, मी ब्लॉग करत असलो नाही मागून हसतो, मग सगळं ते ध्यान दिसतं होऊन जातं. मंडळी हे एक मंदिर आहे, याचं पण बांधकाम चालू आहे, लवकरच होईल. हे झाल्यावर हे पण दाखवू आपण. मंडळी आता 8 वाजत आलेले, 8ला बंद होतं मंदिर, चेहरा दिसत नाही. मंडळी एका दिवशी उजाडात येऊन तुम्हाला दाखवीन, पण आज हे बघा, आज असं सरळ तिथपर्यंत आहे, असं स्ट्रीट लाईट लावलेली आहे. आणि इथून आपलं आलो एंट्री इथं होती. आणि इकडं मी जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा कॅन्टीन होती, कुरकुरे ते भेटायचे, मला खूप आवडायची त्याला किरकुरे नाही. तरी कॅन्टीन होती, पण आता काय बंद झाली वाटतं. आणि तिथं सिमेंटच्या गोण्या ठेवता, इथं काम चालू आहे म्हणून. आणि इकडं ते फवारा होता, मी जेव्हा मागं आलतो तेव्हा तो चालू होता, आता बंद का बरं काय माहित. म्हणजे ते कारंजे ते त्याच्यावर लाईट मारून पाणी वरती उडतं असं काहीतरी. तर मंडळी असा होता एरिया. एक मिनिट कॅमेरा दाखव एक मिनिट. तर गाईज हा मेजरली तुम्हाला वाटत असेल एकदम शांत एरिया, शांत बिलकुल नाहीये. इकडे समजा इंडस्ट्री जे सगळ्या, म्हणजे शॉप आहे, छोटे मोठे कंपन्या आहे, त्याचा आवाज चालूच राहतो. पण तरी मध्ये गेल्यावर तुम्हाला काही असं जाणवत नाही की कंपनीचे रे, असं वाटतं की एकदम शांत आहे. शांत मीन्स एकदम असं शांततेच्या एरियात आहे, पण तसं काहीच नाही. इथं तुम्हाला बघू शकता तिथं बाजूलाच एक कंपनी शॉप आहे. तर मंडळी एवढंच होता हा ब्लॉग, छोटे ब्लॉग बनवते कंटिन्युटी राहण्यासाठी. तर एवढंच होता गाईज ब्लॉग. हसा खेळा आणि जगा गाईज. बाय बाबा, इतकं जरा तो ओरडत होता. अरे माईक तुझ्या जवळ